आंबेडकरांचा अभिप्रेत असणाऱ्या अब्राहम लिंकन आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज संविधान दिन आहे. सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळ सकाळ अंशूच्या सरांचा फोन आला आहे, वकील साहेब आज भाषण करणार आहेत म्हणून. आता वकील साहेब म्हणजे आमचे थोरले बंधुराज, त्यांचं भाषणाचा कार्यक्रम ह्याच्यात ठेवलेला आहे शाळेमध्ये. तर आता अंशूला आम्ही उठवायला जातो, पण सकाळ सकाळचा नजारा बघून एकदम भारी वाटतं. निवांत बसली अशी गार्डनमध्ये झोपाळ्यात झोका घेत मँगो. बाळाला उठवायचं आहे आपल्याला. बाळाला का उठवायचं आहे? कारण बाळानं दादाला घेऊन बाळ जाणार आहे. संविधानाचं भाषणाचा कार्यक्रम आहे तिथं, तर त्याला उठवूया आपण. जाऊ उठवूया त्याला. हे अंशू, सोळ सरांचा फोन आलता, दादाचं भाषण आहे, उरक लवकर. संविधान दिनाचा प्रोजेक्ट अंशूला दिलता चित्र काढायला सरांना. तर अंशूनं मस्तपैकी संविधान दिनाचं चित्र काढलं आहे. आज संविधानामुळंच आपण सगळे सुरक्षित आहोत. आभार आहेत बाबासाहेबांचे आपल्या सगळ्यांवर. अंशू, आयुष्यात एकदा तरी माणसानं संविधान वाचावं. तू कधी वाचन करणार संविधानाचं? वाचणार, नक्की वाचणार. आपल्याकडे पुस्तक आहे का नाही संविधानाचं? नक्की वाचायचं, कारण की संविधान आहे म्हणूनच आपण आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणीचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक म्हणजे काय? तुम्हाला भाषा स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण तो बोलण्याचा अधिकार मग तुम्हाला बोलायला सांगितलंय, मग तुम्ही सभेत उभा राहा आणि तुम्ही तिथं जाऊन शिवाय देणार आहे का मोठ्या मोठ्याने? तो अधिकार आहे का आपल्याला? नाही. राईट टू स्ट्राईक, राईट टू स्पीच, लोकांना जो मूलभूत अपेक्षित अर्थ आहे तो तिथं घेण्याचा अर्थ. राईट टू युनिटी, आताच सांगितलं तुम्हाला, एकत्रित येण्याचं आहे आपल्याला. पण कशासाठी यायचं? टू असोसिएट, राईट टू असोसिएट, आर्टिकल 19 मध्ये सांगितलेलं आहे राईट टू असोसिएट. तुम्ही एकत्र या, एकत्र राहा. एकत्र या म्हणजे काय? काट्या कुऱ्हाडी घेऊन याचं काय एकत्र? नाही ना. एकत्र या म्हणजे समतेचा समानतेचा संदेश देण्यासाठी एकत्र या. दुसरी गोष्ट बंधुत्व सांगितलंच आहे. सगळ्यांनी बंधुभावाने वागणे. आता या राज्यघटनेमध्ये आपण जो येतो श्वास घेतो तो सुद्धा आपण आपल्या अधिकारासाठी आंबेडकरांचा अभिप्रेत असणाऱ्या अब्राहम लिंकनांनी परत हे वाक्य हे केलेलं आहे. लोकांनी लोकांसाठी वागणे म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, हे संविधानाला अभिप्रेत असणारं हे वाक्य आहे. आपल्याला देवाणघेवाण समाजातलं वातावरण तुमचं काय असेल समाजामध्ये म्हणजे यासाठी असं स्पेसिफिक अर्थ नाही की यासाठी जाता नाही, व्यवस्था नाही, काही नाही. म्हणून ते समाजवादी. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर धर्मनिरपेक्ष म्हणजे हा कुठल्याही जाती धर्मासाठी उद्देशून नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे फक्त